श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे स्थान म्हणजे आपले देवघर. त्याचप्रमाणे आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूला असणारी देवळे. तर आपण बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की देवाचं दर्शन हे मंदिरामध्ये जाऊन का करावे, या पाठीमागं आपलं शास्त्र काय सांगते. बरेच जण म्हणतात की देव सर्वत्र आहे, सर्वज्ञ आहे, आपल्या देवघरामध्ये सुद्धा देव आहे, तर मग मंदिरातच का जावे. तर आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून त्या कारणाला खूप मोठा शास्त्रीय आधार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवांचं दर्शन हे देवळात जाऊन का करावे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, देवळे अशाच ठिकाणी बांधले असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाच्या भोवतालचा पंचमहाभूतासहित असलेला छोटासा तुकडाच होय. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज व चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक आहेत, ते आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्विक ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेऊन नंतर ती भोवतालात रेडिएट करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश होय. त्यानंतर विधीपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई. आता देवळात जाताना काय करावे, कसे दर्शन घ्यावे याबाबत आपण जे पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते आपण पाहूया. तर बघा, देवळात जाण्यापूर्वी आपण चपला किंवा बूट काढून पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करतो. यामागे स्वच्छतेचे कारण आहेच की आपण चपला बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन दूषित होऊ नये हा एक उद्देश आहे, पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असते, उदाहरणार्थ संगमरवर वगैरे, की ती म्हणजे मंदिरातील शुभ ऊर्जेची उत्तम वाहक असेलच. पण आपण जेव्हा तिच्यावरून अणवाणी चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पॉईंट्समधून ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करेल. जर तुमची पंच ज्ञानेंद्रिये रिसिव्हिंग मोडमध्ये असतील तरच मंदिरामध्ये शुभ ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल. तेव्हा त्यापुढचे नियम त्याकरिता: मंदिराच्या गर्भगृहात मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराशी असलेली घंटा वाजवणे. यामागेही 2 उद्देश आहेत. या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनवल्या जातात. घंटा वाजवल्यानंतर ती तीव्र परंतु किमान 7 सेकंद राहणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनवल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन स्वतःमध्ये सामावून घेणे. यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू एकाग्रतेने काम करू लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन शोषली जातात. आपले 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, गंध घेणे या पुढील रूढी हे 5 सेन्सेस उद्दीपित करतात. तर आपण पाहूया. कापूर जाळणे हे दृष्टी. कापुरातील हात पिळून ते डोळ्यांना स्पर्श लावणे, त्यामुळे दृष्टीला स्पर्श होतो. मूर्तीवर फुले वाहणे. फुलांच्या आरोमामुळे वास येतो आणि आपले मन प्रसन्न होते. कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे. चव हे तीर्थ तांब्याच्या चांदीच्या भांड्यामध्ये 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ, ताप असे आजारही जातात. घंटानाद व मंत्रोच्चारण ऐकणे. अशा प्रकारे उद्दीपित अवस्थेत व रिसिव्हिंग मोडमध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घ्यायची असते. मूर्तीच्या मागील बाजूस व भोवतालात पसरलेली ऊर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन. पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरीरात
देवात ऊर्जेला समावायला, स्थिर व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, ऊर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या पुढच्या पिढीला देवळात का जायचे हा मोठा प्रश्न पडलेला असतो. यामुळे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत करा हीच अपेक्षा. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये देवांचं दर्शन घेण्यासाठी जाण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे तर बघा, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण देवदर्शन घेऊ शकतो, पण प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते. आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी व्यक्ती मेलेली असते, कोणी ना कोणी आपले पूर्वज असतात, वंशज असतात, त्यांच्या काही इच्छा अधुऱ्या राहिलेल्या असतात, किंवा त्यांचं काही दोष आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला राहिलेले असतात. आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी दिलेले शाप तळतळाट असतात, आपल्या घरामध्ये नजरदोष असतात, आपल्या घरामध्ये काही वाईट चुकीची व्हायब्रेशन असतात. तर ही जी व्हायब्रेशन असतात ही आपल्या पूजेमध्ये, सेवेमध्ये काही ना काही कारणाने अडथळा आणत असतात. आणि आपण कितीही नाही म्हटले तर आपण घरामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये भांडत असतो, एकमेकांना शिव्या देत असतो, किंवा काही गोष्टी असतात. सगळेजण मुद्दाम करतात असं होत नाही, पण चुकून कधी ना कधी प्रत्येकाच्या घरामध्ये क्लेश कलह होत असतात, आरडाओरडा होत असतात, अपमृत्यू होत असतात, काही ना काही गोष्टी होत असतात. परंतु मंदिरामध्ये असं कधीही घडत नाही. मंदिरामध्ये रोजच्या रोज आरती असते, घंटानाद असतो, रोजच्या रोज साफसफाई असतात आणि मंदिरामधले जे व्हायब्रेशन असतात ते वेगळेच असतात. आणि जी पॉझिटिव्हिटी मंदिरामध्ये जाऊन मिळते, जे मन आपलं शांत मंदिरामध्ये जाऊन होते, ते कधीही घरामध्ये पूजा केल्यानंतर, सेवा केल्यानंतर ते होत नाही. आणि मंदिरामध्ये ज्याप्रमाणे सामूहिक पूजा केली जाते, सामूहिक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये असतो, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये ही सामूहिक ऊर्जा नसते. आणि बघा, तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचलं असेल किंवा गुरुचरित्र वाचलं असेल, तर अशी काही ठराविक मंदिर आहेत की त्या मंदिरामध्ये स्वामी महाराज तसेच दत्त महाराज येऊन गेलेत किंवा येऊन थांबतात. तर आपले गुरुमाऊलीसुद्धा सांगतात की केंद्रामध्ये आरतीला हजर राहत जा, कारण कधी महाराज तेथे कोणत्या केंद्रामध्ये हजर असतील हे सांगता येत नाही. आणि त्या देवी देवतांची दृष्टी आपल्यावर पडण्याससुद्धा मदत होते. म्हणूनच नेहमी मंदिरात नाही जमले तर कमीत कमी आठवड्यातून एखादा तरी दिवस, ज्या दिवशी त्या देवाचा वार आहे, जसं की हनुमंतांचा वार शनिवार आहे, त्याचप्रमाणे महादेवांचा वार सोमवार आहे, आपल्या स्वामींचा वार गुरुवार आहे, कमीत कमी एका दिवशी तरी अवश्य मंदिरामध्ये जा आणि यथाशक्ती दर्शन घ्या, जेणेकरून तुमच्या समस्या महाराजांना, देवाला संपतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहेत त्या दूर निघून जातील. तर मैत्रिणींनो, ही संपूर्ण माहिती झाली ती म्हणजे देवळामध्ये जाऊनच देवदर्शन का घ्यावे. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.